वाशिम जिल्ह्यातील फाळेगाव इथल्या बालाजी कोरडे यांच्याकडे वडिलोपार्जित 10 एकर कोरडवाहू शेती आहे। 12वी पास झाल्यानंतर बालाजी यांना पातूर इथल्या आयुर्वेदिक महाविद्यालयात BAMS साठी प्रवेश मिळत होता। मात्र घरची परिस्थिती चांगली नसल्याने त्यांनी शिक्षणाऐवजी वडिलांना शेतीच्या कामात मदत करण्याचा निर्णय घेतला। मात्र कोरडवाहू शेती असल्याने शेतीतून फारसं उत्पन्न मिळत नव्हतं। त्यामुळे बालाजी यांनी शेतीला पूरक असा दुग्ध व्यवसाय करण्याचं ठरवलं। पंतप्रधान रोजगार योजनेतून कर्ज घेऊन 2 म्हशी विकत घेतल्या आणि 3 वर्षांपूर्वी दुग्ध व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली। 3-4 वर्ष शेती केल्याच्या नंतर असं काही वाटलं की शेती काही परवडत नाही, शेतीला काहीतरी जोड उद्योग हवा। या उद्देशाने मी 2 म्हशी विकत घेतल्या आणि 2 म्हशीपासून जोडधंदा थोडाफार सुरू केला। फाळेगाव वाशिम पासून 8 किलोमीटर अंतरावर असल्याने म्हशीपासून मिळणाऱ्या दुधाची विक्री घरोघरी जाऊन करण्यात आली। दूध विक्रीतून चांगलं उत्पन्न मिळत असल्यानं बालाजी यांनी दुग्ध व्यवसायात वाढ करण्याचा निर्णय घेतला। नाबार्डच्या दुग्ध व्यवसाय उद्योजकता योजनेतून 10 जनावरांचं युनिट आणि शेड मंजूर करून घेतलं। ते आज दररोज 50 लिटर गाईच्या दुधाची तर म्हशींच्या 20 लिटर दुधाची विक्री करतात। आता गाईचं सर्वसाधारण 50 लिटर दूध निघते आणि ते दूध शासकीय डेअरीला वाशिमला विक्रीला जाते। तिथं 20 रुपये सर्वसाधारण 20 रुपये किंवा 20 रुपये 50 पैसे असा भाव मिळतो त्या दुधाला। आणि म्हशीचं 20 लिटर दूध निघते तर ते 20 लिटर दूध घरपोच विक्री केल्या जाते त्या दुधाची। बालाजी यांचा दिवस सकाळी 5 वाजता सुरू होतो। सकाळी जनावरांना चारा देऊन दूध काढण्यात येतं। त्यानंतर दुधाची विक्री वाशिम इथं घरोघरी जाऊन करण्यात येते। जनावरांपासून शेणखत मिळत असल्यानं रासायनिक खतांचा खर्च कमी झालाय। तसंच शेणखत वापरत असल्यानं शेतीच्या उत्पादनातही वाढ झाली आहे। घरची शेतीचं उत्पन्न सुद्धा वाढलं आहे व्यवसायामुळे, कारण शेतीला एवढं काही शेणखत मिळालं की रासायनिक खताची आवश्यकताच भासत नाही। थोडंफार जरी एकदम सेंद्रिय करण्याचा उद्देश जरी नसेल पण थोडंफार काहीतरी रासायनिक टाकल्या जातो म्हणा, असं काही नाही की निवळ टाकतच नाही म्हणून, पण शेणखतामुळे रासायनिक खताची गरजच भासत नाही जास्तीत जास्त। बालाजी कोरडे यांचं कुटुंब एकत्रित असल्यानं दुधाच्या व्यवसायात त्यांना भाऊ, वडील आणि घरातल्या सगळ्या सदस्यांचं सहकार्य लाभतं। दुग्ध व्यवसायातून चांगलं उत्पन्न मिळत असल्यानं कुटुंबातल्या सदस्यांनी समाधान व्यक्त केलंय। मी वडील समजा बाया आम्ही घरचं काम करतो, मोठा भाऊ दूध विक्री शहरात जाऊन समजा वाशिमला जाऊन विक्रीचं काम करतो, त्यामुळे दोघालाही मजुरी मिळाली आणि मजुरी मिळाल्यामुळे लोकांची मजुरी करण्याची गरज नाही, आता नोकरीची काही अपेक्षा नाही। पतीला हा दूध व्यवसाय सुरू केला, त्यामध्ये आम्हाला आज चांगली मिळकत आहे आणि आमची जॉईंट फॅमिली एकदम सुखात आहे। मुलगानं धंदा चालू केला, लहान त्याच्या मागे आला, मदत करू लागले, 2 सुना मदत करू लागल्या। आम्ही सर्व कुटुंब सर्व सुखात आहोत, तेव्हापासून चांगले चालू आहे। बालाजी कोरडे दुग्ध व्यवसायाचं योग्य नियोजन करत असल्यानं ते दररोज सुमारे 70 लिटर दुधाची विक्री करतात। त्यापासून दररोज 1600 रुपयांचं आर्थिक उत्पन्न मिळतंय। 700 रुपयांचा खर्च वगळता दररोज 900 रुपयांचा निव्वळ नफा होतोय। घरच्या शेतीतूनच चारा मिळतोय, तसंच घरातल्या सदस्यांची मदत मिळत असल्यानं मजुरीच्या आणि चाऱ्याच्या खर्चात मोठी बचत होते। सर्वसाधारण 1600 रुपयाचं दूध विकल्या जाते, त्याच्यातून सर्वसाधारण खुराकचा खर्च 600 ते 700 रुपये खुराकाचा खर्च होतो। खुराकाचा खर्च वजा जाता जवळपास 900 ते 1000 रुपये जवळपास उरतात। 12वी पास झाल्यानंतर आर्थिक परिस्थिती नसल्यानं BAMSचं शिक्षण पूर्ण होऊ न शकल्यानं निराश न होता दुग्ध व्यवसायातून प्रगती त्यांनी केली आहे। ते दररोज दैनिक ॲग्रोवन वाचतात आणि साम टीव्हीवरील ॲग्रोवन कार्यक्रम देखील पाहतात। ॲग्रोवन वाचूनच आपल्याला दुग्ध व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळाल्याचं ते सांगतात। या व्यवसायाची सुरुवात आपण खरं पाहिलं तर याचं सर्व श्रेय ॲग्रोवनला जाते, कारण ॲग्रोवन वाचूनच हा व्यवसाय सुरू करावा। कारण लोकांच्या रोज ॲग्रोवनला कोणती ना कोणती एखादी अशी बातमी असतेच की त्याच्यापासून माणसाला प्रेरणा मिळते। मी ॲग्रोवन वाचत असतात, साम टीव्हीवरला ॲग्रोवन बातमीपत्रे बघत असतात आणि गावातील तरुण मित्रांनी दुसरीकडे शेतीकडे न वळता त्यांनी एक शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय, बकरी पालन, कुक्कुटपालन असे करण्यासारखे अनेक उद्योग आहेत आणि ते चालू करावे। बालाजी कोरडे आणि त्यांचं कुटुंब मेहनत घेऊन दुग्ध व्यवसाय करतात। गेल्या 3 वर्षांपासून दर्जेदार दुधाची विक्री होत असल्यानं ग्राहकही समाधानी आहेत। नियमितपणे ते कर्जाची परतफेड करतायत। सेंट्रल बँकेकडून त्यांच्या कर्जाची फाईल अनुदानासाठी नाबार्डकडे गेली आहे। त्यांना लवकरच अनुदानही मिळणार असल्याचं नाबार्डचे अधिकारी सांगतायत। या योजनेमध्ये नाबार्डकडनं
25% सबसिडी आहे. जवळपास 10 जनावरांचा खर्च शेड वगैरे पकडून जवळपास 5 लाख रुपये आकलन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास 1.25 लाख रुपये सबसिडी त्यांना मिळेल. त्यांची केस सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडनं करण्यात आली होती आणि नाबार्डकडे सध्या त्यांचा सबसिडी क्लेम पेंडिंगमध्ये आहे आणि तो लवकरच सबसिडी देण्यात येईल. दूध अतिशय उत्तम आणि छान आहे. आम्ही याच्याकडनं दूध घेतो आणि त्याचे दूध, दही, तूप सर्व काही आम्हाला घरी तयार करून मिळू शकते. 3 वर्ष गेले आम्ही यांच्याकडून दूध घेतो आणि यांना नकद पैसे आम्ही तेव्हाच्या तेव्हाच देऊन देतो. कोरडवाहू शेती परवडत नाही म्हणून नेहमीच ओरड होत असते. मात्र बालाजी कोरडे यांच्याप्रमाणे शेतीला पूरक दुग्ध आणि कुक्कुटपालन व्यवसाय केल्यास आर्थिक प्रगती साधता येणार आहे. तसंच दुग्ध व्यवसायातून शेतीला चांगलं कुजलेलं शेणखत मिळत असल्यानं रासायनिक खतांमध्ये बचत तर होतेच, तसंच उत्पादनही वाढतं. त्याबरोबरच दुग्ध व्यवसायापासून दररोज नगदी पैसाही मिळतोच. त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करण्याची गरज आहे. गजानन भोयर, साम टीव्ही, वाशिम.